घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट। सोशल मीडियावर मोदींची घोषणा। दक्षिण मुंबईच्या जागेवरनं शिवसेना भाजपत रस्सीखेच। दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्यास शिवसेनेचा नकार। मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असं भाजपचं मत। इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात उभी आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे भाजपसोबत जाणार नाही असं लेखी मागणं योग्य नाही। लेखी ॲफिडेव्हिट करून अनेक लोक पळून गेलेत, त्यामुळे असं लेखी मागणं कितपत योग्य, विनायक राऊतांचा आंबेडकरांना सवाल। आघाडीमध्ये सर्वांच्या मनाप्रमाणे सगळं काही होत नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आपला हट्ट सोडावा। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला। राहुल नार्वेकरांनी घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं। नार्वेकरांचा निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत। लवादानं चोर मंडळाच्या बाजूने निकाल दिलाय। संजय राऊतांची टीका। कट कारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही। जे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही, राऊतांचा आरोप। गरज संपल्यावर अजित पवार आणि शिंदे गटाचं भाजप अरबी समुद्रात विसर्जन करेल। वेळ पडल्यास भाजप 48 जागाही लढवेल। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची टीका। रामटेक लोकसभा मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत रस्सीखेच। माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जेजुरीतील MIDC क्रीडा संकुल उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवारांची हजेरी। सुप्रिया सुळेही कार्यक्रमाला उपस्थित। तुतारी फुंकून शरद पवारांचं स्वागत। राज ठाकरे मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या वतीनं राज ठाकरेंचं स्वागत। राज ठाकरेंनी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन घेतलं दर्शन। अमित ठाकरेंनी सपत्नीक केली पूजा। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। कळंब आणि भूममध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा। उद्धव ठाकरेंनी भाषणाबद्दल सहानुभूती व्यक्त केली पाहिजे। वैफल्य आल्यावरती जसे शब्द निघतात तसे शब्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या मुखी। वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची टीका। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईत। अनेक पक्ष आमच्याकडे येतात तेव्हा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर। तिकीट वाटपासाठी बसतो तेव्हा तुम्हें प्यार करते हैं करते रहेंगे हे गाणं म्हणावंसं वाटतं। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भाजपकडून 2 वेळेला आमंत्रण आल्याचा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचा दावा। आमच्या अटी मान्य झाल्या तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू, आझमींचं वक्तव्य। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं 10% मराठा आरक्षणाला आव्हान। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज पहिली सुनावणी। सरकार आणि विरोधकांनी कट रचून आरक्षण दिल्याची सदावर्तेंची भूमिका। मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह। बाबुलनाथ मंदिरात पूजा अर्चनेसाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी। महाशिवरात्रोत्सवानिमित्तानं मुंबईमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीनं अतिरिक्त बस गाड्या। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान एकूण 6 अतिरिक्त बस गाड्या चालवल्या जातील। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात भक्तांची गर्दी। मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातनं हजारो भाविक दाखल। महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई। पहाटे विधिवत पूजा करून मंदिर भक्तांसाठी खुलं। महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। बीडमधील परळीच्या वैद्यनाथ मंदिरातही गर्दी। 2 दिवस वैद्यनाथाचं मंदिर 24 तास खुलं असेल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी। महाशिवरात्रोत्सवानिमित्त भीमाशंकर मंदिराला फुलांची सजावट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।